मिक्स व्हेज हंडी तयार करतो आपण. साहित्य बघा मी काय काय घेतलं. पनीर घेतलं, काजू घेतले, परत इथे डिशमध्ये धने, जिरे, 2-3 लवंग, मिरी, इलायची. आता हे कांदा घेतला आहे मी एकच घेतला कांदा, एक टोमॅटो घेतला आणि एक हे घेतलं गाजर. आता तेल टाकते मी. तेल नाही, तूप टाकायचं. पटकन होणारी आहे व्हेज हंडी आणि छान लागते. हॉटेल जसं लागतं तसं. तूप टाकते 2 चमचे. आणि जे साहित्य घेतले मी जिरे, धने, लवंग, मिरी आणि दालचिनी नाही माझ्याकडे, तर मी स्किप केलं. तुम्ही टाका त्यात, छान लागते बघा. धने, जिरे, इलायची आणि लवंग, मिरी तेलामध्ये टाकून द्यायचं. तेल नाही, तूप टाकलं मी 2 चमचे. इलायची, लवंग, मिरी, धने, जिरे ते थोडंसं परतून द्यायचं. मग ह्याच्यामध्ये मी काय काय घेतलं बघा. एक टोमॅटो, एक कांदा, थोडंसं काजू, पनीर, थोडीशी वाटाणे, फ्लावर, सर्व भाज्या मी चिरून घेतल्या. 2-2 किलो कांदा आहे. टोमॅटो असंच टाकलं, एक कांदा टाकला. बटाटे एकच घेतला तर 2 तुकडे केले. ते एक कांदा अर्धा केला आणि थोडंसं फ्लावर, एक गाजर आणि थोडंसं फ्लावर, जे आपल्याकडे भाजी आहे ते टाकायची चालतं. हे सगळं परतून घ्यायचं. त्यातच पनीर टाकायचं थोडेसे काजू, टाकायचे, थोडेसे पनीर टाकायचे. रिच भाजी आहे म्हणजे एकदम हॉटेल जसं झालं तसं ढाबा टाईल. हे पनीर टाकले थोडेसे नंतर टाकायचे. आणि ग्रीन वाटाणे घेतले मी हिरवे, तर ते शिजणार आहे, लवकर शिजणार आहे, त्यामुळे ते काय नंतर टाकलं ते चालतं. हे सगळं परतून घ्यायचं. कांदा, बटाटा, पनीर, गाजर, काजू सगळं छान परतून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 ग्लास पाणी टाकायचं. ते 1 कपभर पाणी भरपूर झालं. 6 ते 7 मिनटं शिजून घ्यायचं. नंतर परतले चांगलं तुपामध्ये. थोडंसं गरम पाणी केलं मी मग त्यात टाकलं. साधारण एक अर्धा ग्लास टाकायचं. ते माझ्याकडे थोडं जास्त झालं. अशी भाजी झाली. आता बघा, हे थोडंसं मीठ टाकायचं आणि मग झाकण लावायचं. शिट्टी लावून द्यायची. 6 ते 7 मिनटंच ठेवायचं. इथे मी काय काय घेतलं बघा. पनीर घेतलं थोडेसे, इथं वाटाणे घेतले, इथं मी शेजवान सॉस, अद्रक लसूणची पेस्ट, हळद आणि काश्मीरी मिरची आणि धने पावडर आणि त्यात पाणी टाकून कालून ठेवून द्यायचं. शेजवान सॉस, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, काश्मीरी मिरची आणि धने पावडर सगळे 1-1 चमचा घेतला मी. हे चांगली पेस्ट करून ठेवून द्यायची एका बाजूला. तोपर्यंत आपले कुकरचं होऊन जातं. मी काय काय घेतलं तिथे. पनीर घेतलं, वाटाणे घेतले आणि हे आता मसाले घेऊन काढून ठेवून दिले. ते कुकर थंड झाला, त्यातले सगळं साहित्य काढायचे. गाजर, बटाटे, टोमॅटो सगळं वेगवेगळं करायचं. आणि खालचा मसाला जो आहे हे बटाटे चिरून घ्यायचे, गाजर पण चिरून ठेवायचं, फुलावर पण बाजूला काढायचं. टोमॅटोची साल काढून घ्यायचं, बाजूला ठेवायचं. गाजर पण चिरून ठेवायचं. बटाटे, गाजर, फ्लावर हे सगळ्या भाज्या बाजूला काढून ठेवायचं. आणि जे राहिलेले काजू, पनीर आणि मसाला तो सगळं एक पेस्ट करून टाकायची. पाणी काढून टाकायचं, त्याचं जास्त पाणी झालं असेल तर ते काढून टाकायचं. पेस्ट करायची. कांदा, टोमॅटो आणि पनीर आणि काजू आणि गरम मसाला जो टाकलेला त्याची पेस्ट करून ठेवून द्यायची. हे गरम आहे ना, जास्त काढायला त्रास होतो. हे सगळं भाज्या मी वेगवेगळ्या काढल्या. पनीर,
सगळं वेगवेगळं केले मी, बघा तुम्हाला दाखवते. आता हे सगळं मिक्सरमधून काढायचं. पाणी काढून टाकायचे, जास्त पाणी आहे ना, काढून टाकायचं, गाळून घ्यायचं. आता मी इथे टोमॅटोची साल काढणार आहे आणि फ्लावर बाजूला काढणार आहे. सगळी फ्लावरची भाजी बाजूला काढणार आहे. कांदा बाजूला, पनीर हे सगळं काजू सगळं मिक्स करायचं, मिक्सरमध्ये टाकून द्यायचं. आणि जे खालचं गाळ राहिलेलं आहे धने वगैरे ते गाळून मिक्सरला लावून घ्यायचं. ह्याची पेस्ट करून घ्यायची. काजू, पनीर, धने, जिरे आणि मिरी, विलायची, दालचिनी आणि त्यातच टोमॅटो, कांदा आणि पनीर हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट केली. आणि ह्या भाज्या सगळ्या चिरून ठेवल्या. ह्या भाज्या सगळ्या चिरून ठेवायच्या. टोमॅटो साल करून टाकायचे, मिक्सरमध्ये लावून टाकायचे. हे आणि राहिलेला तो मसाला पाणी येते गाळून घ्यायचं आणि त्याचा राहिलेला मसाला आहे तो मिक्सरमध्ये लावायचा. हे सगळं घ्यायचं, छान पेस्ट करायची बारीक. हे धने जिरे सगळं घ्यायचं त्यातलं. हे मिळत नाही ना तर गाळून घ्यायचं. सगळं पेस्ट करायची. कांदा घेतला, टोमॅटो घेतले, काजू, बदाम, पनीर ते पेस्ट करून घ्यायची. ते गाळून घेते कुकरमधला. ते गाळून घेतलं मी. पाणी जास्त झालं ना, पाण्याचा स्टॉक आहे, नंतर टाकू शकतो तुम्हाला लागत असेल तर. हे मसाले सगळे मिक्सरमध्ये घ्यायचे काढून. धने सगळे हे जे मी करते व्हेज अंडी आणि धाबा स्टाईल आहे. हॉटेलची भाजी कशी लागते तशी लागते ही भाजी. करून बघा, आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान होती ही भाजी, आवडली सगळ्यांना आमच्याकडे. हे मिक्सरमधून काढते मी आता. बारीक करायची पेस्ट मिक्सरमध्ये. छान आहे हा मिक्स होते, मस्त होते भाजी. मसाले चांगले जास्त खूप छान होते. हे बघा, हे सगळं मिक्सरमधून काढलं, बारीक केलं. अगोदर कढईमध्ये मी तेल टाकलं आणि तेल टाकून तो मसाला टाकला, तो लाल तिखटाचा तो. आणि नंतर हे आत्ता केलेली पेस्ट टाकली. सगळं एकजीव करायचं आणि हे सगळे चिरून घ्यायचे. पनीर वगैरे सगळं चिरून घ्यायचे. हे मसाले 5 ते 7 मिनटं चांगला भाजायचा झाकण ठेवून. आणि मग नंतर हे वाटाणे, गाजर, फ्लावर, पनीर, बटाटा सर्व टाकून 5 ते 7 मिनटं शिजून द्यायचं. शिजलेलंच आहे सगळं. मग नंतर मग त्याच्यामध्ये कढई घेतली. अगोदर कढईमध्ये तेल टाकलं 2 चमचे. तेजपत्ता टाकला, जिरे टाकले. उलट सुलट झाला व्हिडिओ, थोडासा समजून घ्या. जिरे टाकले आणि जे मी पेस्ट केली होती ना, लाल तिखट, शिजवणी, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, धने पावडर ती टाकायची त्याच्यामध्ये आणि चांगलं घालून घ्यायचं. आणि नंतर मी जी पेस्ट केली ना, काजू, पनीर, परत मसाले, टोमॅटो, कांदा, हे परतल्यानंतर ती पेस्ट टाकायची. चांगलं हलवायचं, एकजीव करायचं. 5 ते 7 मिनटं परतायचं. ते थोडंसं पाणी टाकते मी, मसाले जळणार नाही.
छान हलवायचं, मिक्स करायचं आणि मग अशी तुम्हाला पेस्ट केलेली दाखवली ना ती टाकायची, ती पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये. कांदा, टोमॅटो, काजू, पनीर आणि लवंग, मिरी, जिरे, ते सगळे धने ते सगळे टाकले ना छान हलवायचं. खूप छान होती भाजी. करून बघा, खरंच करून बघा. ढाबा टाईप ढाबी भाजी रिच आणि लवकर झाली. ही कुकरमध्ये लावल्यामुळे लवकर झाली. सगळ्या सब्जी चिरून घेतले, तुम्हाला दाखवले काय काय झालं ते शिजत आली. आता हे सगळे भाज्या त्यात टाकायचे आणि 5 मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं. दही शिजत आल्यानंतर एक बटर टाकायचं छोटंसं. सर्व भाज्या मी टाकून दिल्या, हलवलं चांगलं. छान झाली भाजी, छान झाली. एक अर्धा कप दूध घ्यायचं, त्यात टाकायचं आणि बटर टाकायचं. थोडा वेळ शिजून द्यायचं 5 मिनटं. भाजीचा रंग छान झाली भाजी, सगळ्यांना आवडली. हे बटर टाकलं मी आणि अर्धा कप दूध टाकायचं. चिकनेसपणा येतो त्याच्यावर दूध टाकल्यामुळे, चवीला पण छान लागतं. दूध घेतलं अर्धा कप, भाजीत टाकून द्यायचं. छान होते भाजी, तिखट पण लागते आणि असं काजूची भाजी कशी लागते तशी ग्रेव्ही चांगली झाली त्याची. करून बघा तुम्ही, आवडली तर शेअर करा. थोडंसं मीठ टाकायचं. अगोदर भाजी शिजताना पण थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि वरून कोथिंबीर टाकून थोडंसं झाकण ठेवून व्हेज हंडी. खूप सुंदर झाली भाजी. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.